गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वनस्पतींमधील ऊती बघत होतो. त्यामध्ये आपण विभाजी ऊतींचा अभ्यास केला आहे. आता दुसरी ऊती आहे ती स्थायी ऊती. स्थायी ऊती ही वनस्पतींमध्ये कुठे आढळते, कशा प्रकारे काम करते, तिचे स्वरूप काय आणि तिचे प्रकार किती पडतात हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. स्थायी ऊती. तर यामध्ये बघा, विभाजी ऊतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यावेळी त्यांची विभाजन क्षमता संपते. अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करणाऱ्या प्रक्रियेस विभेदन किंवा डिफरन्सिएशन असे म्हणतात व अशा विभेदित पेशींपासून स्थायी ऊती बनतात. आता बघा, ज्या विभाजी ऊती असतात त्या काय करतात तर पेशी विभाजनाचे काम त्या करत असतात. त्यामुळे पेशी विभाजनानंतर ज्या नवीन पेशी पूर्ण वाढ झालेली असते त्या पेशी ज्या असतात त्या एका ठराविक कालावधीपर्यंतच कार्य करू लागतात. त्यामुळे त्यांची जी विभाजन करण्याची क्षमता असते ती क्षमता पूर्णपणे कमी होते. त्यामुळे त्या आकाराने कायमस्वरूपी त्यांचा जो आकार, आकृती व कार्य धारण करण्याची जी क्षमता आहे ती तशीच राहते. त्यालाच आपण विभेदन असे म्हणतो आणि अशा विभेदित पेशींपासून स्थायी ऊती बनतात. स्थायी ऊती कशापासून बनतात तर विभेदित पेशींपासून. विभेदित पेशींपासून स्थायी ऊती तयार होतात. आता विभेदित पेशी म्हणजे काय तर ज्या पेशींची वाढ पूर्णपणे झालेली असते आणि त्यांची विभाजन होण्याची जी क्षमता असते ती संपुष्टात येते, अशा पेशींना आपण विभेदित पेशी असे म्हणतो. आणि जिथे विभेदित पेशी असतात तिथे स्थायी ऊती तयार होतात. म्हणजेच या स्थायी ऊती विभेदित पेशींपासून तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. तसेच स्थायी ऊतींचे पण दोन प्रकार पडतात. त्यातला आहे सरळ स्थायी ऊती. पहिला प्रकार आहे सरळ स्थायी ऊती आणि दुसरा आहे जटिल स्थायी ऊती. हे प्रामुख्याने स्थायी ऊतीचे दोन प्रकार पडतात. तर सरळ स्थायी ऊतीमध्ये बघा, या एकाच प्रकार मगाशीच आपण बघितलं प्राणी पेशींमध्ये की ज्या सरळ ऊती असतात त्या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊतींना आपण सरळ स्थायी ऊती असे म्हणतो. आणि एकापेक्षा अनेक प्रकारच्या पेशींनी ज्या ऊती तयार होतात त्यांना आपण जटिल स्थायी ऊती असे म्हणतो. तर यामध्ये बघा, यांच्या कार्यानुसार सुद्धा त्यांचे प्रकार पडतात. म्हणजे या ज्या सरळ स्थायी ऊती आहेत त्या ज्या कार्य करतात त्यांच्या स्वरूपात त्यांचे तीन प्रकार पडतात: मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती. त्यांना बघा पृष्ठभागीय ऊती असे सुद्धा म्हणतात. तर यामध्ये वनस्पतींचा जो संपूर्ण पृष्ठभाग असतो तो एकाच पेशींच्या थराने बनलेला असतो आणि या थराला अपित्वचा म्हणतात. अपित्वचेतील पेशी सपाट असून त्यांच्यात आंतरपेशीय पोकळ्या नसल्याने एक सलग थर तयार होतं व खोड व पानांच्या अपित्वचेवर क्युटिकल हा मेंचर थर असल्याने त्यांच्या खालील भागात ते विभाजन पाणी राखून ठेवले जाते. त्याला आपण पृष्ठभागीय ऊती असे म्हणतो. परंतु सरळ स्थायी ऊतीचे आणि जटिल स्थायी ऊतीचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिलं सरळ स्थायी ऊतीचे प्रकार आहेत मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती. सरळ स्थायी ऊतीचे प्रकार आहेत मूल ऊती, स्थूल आणि दृढ. स्थूल आणि दृढ. तर आता या ज्या ऊती आहेत या ऊती आहेत म्हणजे यांच्यामध्ये पेशी सुद्धा असणार. तर यांच्या पेशींची रचना बघा, यांच्या पेशींची पेशी भित्तिका पातळ असते, आंतरपेशीय पातळ व आंतरपेशीय अशी पेशींची रचना असते. तसेच त्या आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी असतात. आणि या पेशी कशा असतात तर जिवंत पेशी असतात आणि त्यांची पेशी भित्तिका ही
पातळ असते. तसंच स्थूल ऊतीमध्ये बघूया, या पेशी लांबट असतात. लांबट व पेशी भित्तिका जाड. या पेशी सुद्धा जिवंत पेशी असतात. त्यानंतर तिसरं आहे ती दृढ ऊती. या तंतुमय व मृत पेशी असतात. तंतुमय व मृत पेशी. त्यानंतर पुढे आहे ते आढळ. हे कुठे आढळतात तर मूळ, खोड, पाने, फुले. मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया या वनस्पतींच्या सर्व अवयवांमध्ये मूल ऊती या आढळून येतात. त्यानंतर आहे स्थूल ऊती. या पानांचे देठ, खोड आणि फांद्या. पानांचे देठ, खोड व फांद्या या अवयवांमध्ये आढळून येतात. त्यानंतर आहे दृढ ऊती. त्या खोड, पानांच्या शिरा, पानांच्या शिरा तसेच फळांचे कवच यामध्ये आढळून येतात. त्यानंतर पुढे आहे त्यांची कार्य. तर हे काय करते, मूल ऊती मोकळ्या जागा भरणे किंवा अन्न साठवणे, आधार देणे, अन्न साठवण्याचे काम करतात. त्यानंतर स्थूल ऊती अवयवांना आधार देणे आणि दृढ ऊती या अवयवांना मजबूती देणे. अशा प्रकारचे कामे करत असतात. तसेच मूल ऊतीचे काही उपप्रकार पडतात, हरित ऊती आणि वायू ऊती. तर या हरित ऊती काय करतात, पानातील मूल ऊती आणि प्रकाश संश्लेषणाचे काम करतात. आणि ह्या ज्या वायू ऊती आहेत त्या जलीय वनस्पतींना, खोडे व पाने यांना तरंगण्यास मदत करतात. पुन्हा एकदा बघा, वनस्पतींच्या ज्या स्थायी ऊती आहेत त्या स्थायी ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, सरळ स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती. सरळ स्थायी ऊती म्हणजे एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊतींना सरळ स्थायी ऊती असे म्हणतात. सरळ स्थायी ऊतीचे एकूण 3 प्रकार पडतात, मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती. मूल ऊतींमधील पेशींची रचना ही पातळ असते. त्या आंतरपेशीय, पोकळ्या व जिवंत पेशी असतात. तसेच त्या मूळ, खोड, पाने, फुले व फळे या वनस्पतींच्या अवयवांमध्ये आढळतात आणि ते वनस्पतींमध्ये अन्न साठवण्याचे काम करतात. स्थूल ऊतींच्या पेशींचा आकार हा लांबट असतो व त्यांची पेशी भित्तिका जाड असते. त्या पानांचे देठ, खोड व फांद्या या अवयवांमध्ये आढळतात. तसेच त्या वनस्पतींना आधार देण्याचे काम करतात. ज्या दृढ ऊती आहेत त्या तंतुमय असतात व त्या मृत पेशी असतात. त्या झाडांचे खोड, पानाच्या शिरा व फळांची कवचे यात आढळून येतात आणि ते झाडांना किंवा झाडांच्या अवयवांना मजबूती देण्याचे काम करत असतात. त्यानंतर आपण बघणार आहोत जटिल स्थायी ऊतीचे काही प्रकार. तर बघा, अशा प्रकारे जटिल ऊतीचे सुद्धा 2 प्रकार प्रामुख्याने पडतात. पहिली आहे ती जलवाहिनी आणि दुसरी आहे ती रसवाहिनी. हे प्रकार तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या. याच्यावर परीक्षेमध्ये 4 ते 3 मार्काला प्रश्न विचारले जातात. तर आता आपण बघूया जटिल ऊतींचे प्रकार. मगाशी जे बघितले ते स्थायी सरळ स्थायी ऊतीचे प्रकार होते. आता आपण बघणार आहोत जटिल स्थायी ऊतीचे प्रकार. याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक आहे जलवाहिनी आणि दुसरी आहे रसवाहिनी. आणि दुसरी आहे रसवाहिनी. हे जटिल स्थायी ऊतीचे 2 प्रकार आहेत. तर त्यामध्ये बघा, यांची जी पेशी भित्तिका आहे तर त्या या जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या असतात. जलवाहिन्या ज्या आहेत त्या जाड भिंतींच्या मृत पेशीपासून बनतात. जलवाहिन्या कशापासून बनतात तर जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनतात. आणि ज्या रसवाहिन्या आहेत त्या पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून बनतात. पेशीद्रव्य असलेल्या जिवंत
पेशींपासून रसवाहिन्या बनलेल्या असतात. त्यानंतर पेशींचे प्रकार. जवलवाहिन्यांमध्ये ज्या पेशी असतात त्या कोणत्या असतात, तर मृत पेशी आणि जिवंत पेशी या दोन प्रकारच्या आढळून येतात. मृत पेशी व जिवंत पेशी. तर याच्यामध्ये मृत पेशींमध्ये वाहिनिका, वाहिन्या व तंतू असतात, तर जिवंत पेशीमध्ये जलवाहिनी, मूलवती असतात. तसेच रसवाहिनीमध्ये बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा जिवंत पेशी असतात, त्या चाळण नलिका, सहपेशी आणि रसवाहिनी मूलवतीमध्ये आढळतात. आणि ज्या रसवाहिनी तंतू असतात ते मृत पेशींमध्ये आढळून येतात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मृत व जिवंत पेशी हे दोन प्रकार असतातच. त्यानंतर यांची कार्य काय, तर पाणी व खनिजांचे वहन करणे. पाणी व खनिजांचे वहन. आणि याचे काय, तर पानांकडून शर्करा व अमिनो आम्लाचे वहन. शर्करा व अमिनो आम्लांचे वहन हे आहेत जटिल सरल ऊतींची कार्य. तर बघा, जटिल स्थायी ऊतींचे एकूण दोन प्रकार पडतात. पहिला आहे जलवाहिनी. या जलवाहिन्या ज्या आहेत त्या जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या असतात. तसेच यांच्यामधील पेशींचे प्रकार. मृत पेशी असतात त्यामध्ये वाहिनिका, वाहिन्या व तंतू आढळतात. आणि ज्या पेशी जिवंत असतात त्यांच्यामध्ये जलवाहिनी, मूलवती आढळून येते. आणि हे एकमेकांना जोडलेल्या जी नळ्यांसारखी रचना असते त्यामधून ते पाणी व खनिजांचे वहन हे खालून वरच्या दिशेने करत असतात. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे रसवाहिनी, त्या पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशींपासून बनलेल्या असतात. यामध्ये ज्या जिवंत पेशी असतात त्यांच्यामध्ये चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी, मूलवती उपलब्ध असतात. तर मृत पेशींमध्ये रसवाहिनी, तंतू उपलब्ध असतात. आणि या एकमेकांना जोडलेल्या नळ्यांमधून पानांकडून शर्करा व अमिनो आम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने करत असतात. अशा प्रकारे सजीवांच्या शरीरातील काही जिवंत पेशी पूर्णक्षम असल्याने ठराविक वातावरण पुरवले तर या पेशींपासून नव्याने पूर्ण सजीव तयार होऊ शकतो. आणि पेशींच्या या गुणधर्माचा तसेच त्यातील जनुक निर्धारित जैवरासायनिक प्रक्रियांचा वापर करून अनेक उत्तम प्रतीच्या व अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचे विविध वाण तसेच जनावरांच्या नवीन प्रजातींचा विविध लसी यांची निर्मिती करता येते हे आपण बघितले. आणि त्यातूनच पुढे जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी या शास्त्राचा किंवा या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला झाला. ते आपण बघणार आहोत. जैवतंत्रज्ञान म्हणजेच काय, तर बायोटेक्नॉलॉजी. आणि हे कशापासून झालं, तर अनेक प्रकारच्या ऊतींपासून नवीन जीव, पूर्णक्षम असा जीव निर्माण करता येऊ शकतो हे मानवाने शोधून काढले. आणि त्यामुळेच जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीचा विकास झाल्याचे आपल्याला दिसून येते. आता बघूयात जैवतंत्रज्ञान म्हणजे काय. जैवतंत्रज्ञान त्यालाच आता आपण बायोटेक्नॉलॉजी असे म्हणतो. तर नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे. म्हणजे काय, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, तर नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांची निर्मिती. प्राणी निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञानाला जैवतंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी असं म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म हे निसर्गतःच आढळून येतात, परंतु या नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त जे जास्त काहीचे गुणधर्म समाविष्ट केले जातात आणि त्या समाविष्ट केलेल्या गुणधर्मापासून जी वनस्पती किंवा जे प्राणी यांची उत्पत्ती केली जाते
त्या तंत्रज्ञानाला जैवतंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी असे म्हणतात. तर मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकरण घडवून आणून सुविधा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. आणि या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी व ऊतीसंवर्धन या 2 तंत्रांचा समावेश होतो. म्हणजे प्रामुख्याने जैवतंत्रज्ञान हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं. त्यातलं पहिलं आहे जनुकीय अभियांत्रिकी, त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग असे आपण म्हणतो. आणि दुसरं आहे ते ऊतीसंवर्धन, त्याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. ह्या 2 गोष्टींवरच जैवतंत्रज्ञान हे प्रामुख्याने अवलंबून असते असे आपल्याला दिसून येते. तर यामध्ये बघा, त्याचा उपयोग म्हणजे या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग आपण नगदी पिकांचे उत्पादन करणे, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा करणे, पर्यावरणातील ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ करणे, लसनिर्मिती करणे, जन्मजात रोगाचे निदान करणे, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा खुर्च्या तयार करणे या क्षेत्रामध्ये आपण जैवतंत्रज्ञानाचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर करत असताना दिसून येतो. त्यामधलं आपण पहिलं बघणार आहे ते ऊतीसंवर्धन म्हणजेच टिश्यू कल्चर, की ऊतींचं संवर्धन करून कशा प्रकारे वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये एका दुसऱ्या विशिष्ट अशा गुणधर्माची निर्मिती केली जाते हे आपण बघणार आहोत. तर बघा, पुन्हा एकदा जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, तर नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त अजून काही गुणधर्मां समाविष्ट करून प्राणी व वनस्पती तयार केले जातात, त्यालाच आपण जैवतंत्रज्ञान असे म्हणतो. तर हे जैवतंत्रज्ञान प्रामुख्याने 2 गोष्टींवर अवलंबून असते. पहिलं आहे ते जनुकीय अभियांत्रिकी आणि दुसरं आहे ते ऊतीसंवर्धन. तर आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहोत ते ऊतीसंवर्धन. तर ऊतीसंवर्धन म्हणजेच काय, तर वनस्पती किंवा प्राणी ऊती ज्या असतात त्यांच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून अनेक काही गुणधर्म त्याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. तर बघूया, सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी व ऊतींची वाढ करणे या तंत्राला ऊतीसंवर्धन असे म्हणतात. सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात पेशी व ऊतींची वाढ करणे, पोषक व निर्जंतुक म्हणजे मानवाच्या किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये नाही, वनस्पतीच्या अवयवांमध्ये नाही, तर त्या अवयवांच्या बाहेर पोषक व निर्जंतुक वातावरणात जिथे पेशी व ऊतींची वाढ केली जाते, पेशी व ऊतींची वाढ केली जाते, याच प्रक्रियेला ऊतीसंवर्धन असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर पेशी व ऊतींची वाढ करणे यालाच आपण ऊतीसंवर्धन असे म्हणतो. तर आजकाल ऊतीसंवर्धन तंत्राने एका पेशीपासून किंवा एका ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जाऊ शकतो किंवा केला जातो. आता ऊतीसंवर्धनासाठी आवश्यक पोषके व ऊर्जा पुरवणारे एखादे द्रवरूप, स्थायीरूप किंवा अगारापासून केलेले जेलीसारखे माध्यम वापरले जाते. तर ऊतीसंवर्धनासाठी कोणते माध्यम वापरले जाते, तर द्रवरूप, स्थायीरूप किंवा अगाररूप माध्यम हे ऊतीसंवर्धनासाठी पोषक असते. परंतु ते ऊतीसंवर्धनासाठी वापरले जाणारे माध्यम हे निर्जंतुक असावे आणि पोषक असावे याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. म्हणजे बघा, जैवतंत्रज्ञानामध्ये आपण एका जीवापासून दुसऱ्या जीवाची निर्मिती करू शकतो, परंतु त्याच्यामध्ये ऊतीसंवर्धन येतं. तर ऊतीसंवर्धन म्हणजेच काय, तर सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक वातावरणात अनेक पेशी व ऊतींची वाढ करणे, त्याला आपण ऊतीसंवर्धन असे म्हणतो. परंतु या ऊतीसंवर्धनामध्ये शरीराबाहेर ज्या माध्यमांची आवश्यकता भासते ते माध्यम द्रवरूप, स्थायीरूप किंवा अगाररूप असे वापरतात. परंतु ते माध्यम पोषक व निर्जंतुक असावे याची खात्री करून घेतल्यानंतरच तेथे ऊतींचे संवर्धन करण्यात येते.